पुणे पोलिसांची अबला महिलेवर दादागिरी, तक्रारदार महिलेला पोलिसांनी केली मारहाण, समर्थ पोलीस ठाण्यातला व्हिडिओ लोकशाहीच्या हाती. शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मदत, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय. लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठं यश, शेतकऱ्यांच्या शेतातील खांबा, तारा, डीपी दुरुस्त करण्याचे आदेश. सांगलीमध्ये कामगार मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये गुंडांचा वावर, मंत्रीपुत्र सुशांत खाडेंकडून गुंडांचा आदरातिथ्य. गुंड सोहेल नदाफ आणि एजाज शेख सुशांत खाडेंसोबत. 15 लाख मंगळसूत्र चोरी हे भाजपचे नरेटिव्ह नव्हते का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार. अजित पवारांच्या घर वापसीची शक्यता शरद पवारांनी फेटाळली. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांनाही परत घेण्यास उद्धव ठाकरेंचा नकार. शिखर बँक घोटाळ्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलीच नाही. अण्णा हजारेंचं घुमजाव, अजितदादांना मोठा दिलासा. जरांगींवरचा संघर्ष योद्धा सिनेमातून भुजबळ टार्गेट, सिनेमातील भुजबळांच्या व्यक्तिरेखेला समता परिषदेचा आक्षेप. लोकसभेच्या विजयानंतर खरी लढाई विधानसभेला, महाविकास आघाडी विधानसभेला एकत्रच लढण्याची उद्धव ठाकरेंची ग्वाही. विधानसभेच्या जागांवरून मवियामध्ये वाद होण्याची शक्यता, सांगलीतील विधानसभेच्या 5 जागा लढणार, विश्वजित कदमांची घोषणा. मुंबईमध्ये स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना लावला हुसकावून, मुंबईतील भायखळ्यामधल्या सोसायटीतील घटना, स्मार्ट मीटर घेऊन आलेल्यांविरोधात पोलिसात तक्रार. रोहिणी खडसेंच्या कार्यालयासमोर रक्षा खडसेंच्या जल्लोषाचा कार्यक्रम, रक्षा खडसे यांचं जळगावात जोरदार शक्ती प्रदर्शन. रक्षा खडसे आणि रोहिणी खडसेंमध्ये संघर्ष कायम असल्याच्या चर्चा. मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यूबाबत प्रशासनाकडून चौकशी, वर्षभरात झालेल्या 1019 बालक आणि 35 मातामृत्यूंची एसआयटीकडून चौकशी. नाशकात स्वाईन फ्लूचं थैमान, बळींची संख्या 9 वर, आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा, काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू, श्रीवर्धन तालुक्यातील जसवी गावात बँड बाजा वाजवत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. अभिनेत्री रवीना टंडन विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल, मोहसिननं अर्ज देऊन केली होती एफआयआरची मागणी. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 1 जवान जखमी तर 8 नक्षलवादी ठार. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग कामामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या, मोबदला दिल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा. अमरावतीमध्ये महारेराकडून 24 प्रकल्पांची नोंदणी स्थगित, राज्यातील 1770 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या 40 आरोग्य केंद्रांपैकी 39 केंद्रात अग्निशमन यंत्रणेचा अभाव, अग्निशमनच्या फायर ऑडिटमध्ये धक्कादायक माहिती समोर. भाज्यांच्या दरात 5 ते 6 रुपयांची वाढ, आठवडाभरापासून बाजारात भाज्यांची आवक मंदावली, कोबी, काकडी, कोथिंबीर महागली. देऊळवाडा इथं मुसळधार पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान, खासदार बळवंत वानखेडेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.